नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची माहिती, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज। कारण शेतकऱ्यांचा 5 वर्षाचा अडकलेला खरीप हंगाम 2020चा पीक विमा अखेर मंजूर झाला आहे शेतकरी मित्रांनो। आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग व्हायला सुरुवात होणार आहेत। खूप महत्त्वाची माहिती, खूप छान माहिती सर्वांना आवडेल। कारण खूप दिवसापासून ज्या पीक विम्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती, खरीप हंगाम 2020चं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित होतं आणि अखेर हे प्रकरण शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल लागलेला आहे। कारण खरीप 2020 आणि 2021 ही दोन प्रकरणं कोर्टामध्ये प्रलंबित होती। परवाच निकाल आलेला होता 2021चा आणि ह्या 2021चा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात गेला, परंतु यासाठीही परत अजून दावा करण्यात आलेला आहे आणि निकाल राहिला होता खरीप हंगाम 2020चा आणि अखेर खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याचा निकाल लागला आहे शेतकरी मित्रांनो। आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 9,000 रुपये प्रमाणे 220 कोटी रुपयाचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे। कारण हे प्रकरण गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित होतं। कारण हे प्रकरण या प्रकरणासाठी विमा कंपनीने जी क्लेमची अट टाकलेली होती खरीप हंगाम 2020मध्ये आणि या क्लेमच्या अटीमुळं खूप शेतकरी अनुदाना पीक विम्यापासून वंचित होते आणि त्या शेतकऱ्यांना अखेर डबल दिलासा। कारण हा येणारा पीक विमा हा डबल पीक विमा शेतकरी मित्रांनो। कारण या अगोदरही 290 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेलं आहे आणि अजून आता 220 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता डबल पीक विमा जमा होणार आहे। कारण 290 या अगोदर जमा झालेले आहे 290 कोटी आणि आता 220 कोटी। कारण खूप शेतकऱ्यांनी प्रतीक्षा केलेली होती। कारण याबाबतची जर पार्श्वभूमी पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, परंतु त्यावेळेस विमा कंपनीने क्लेमची अट टाकली होती। ज्या शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये क्लेम करतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यात विमा टाकलेला होता। त्यामुळे फक्त जिल्ह्यातील 79,000 शेतकरी यामध्ये पात्र सापडलेले होते आणि याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनीने पीक विम्याची रक्कम टाकलेली होती। परंतु उर्वरित शेतकऱ्यांना एकही रुपया न मिळाल्यामुळे उर्वरित शेतकरी असो, शेतकरी संघटना असो व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असो यांनी एकत्रित येऊन हा दावा कोर्टामध्ये टाकण्यात आला होता आणि हा दावा कोर्टामध्ये टाकल्यानंतर विमा कंपनीला कोर्टाने अगोदरच स्पष्ट फटकारलेले होते की हेक्टरी 18,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा। परंतु विमा कंपनीनं थोडकीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली होती आणि त्याच्या विरोधात परत कोर्टामध्ये अजून दावा दाखल केल्यानंतर अखेर कोर्टाने तो निर्णय 5 वर्षानंतर दिला। कारण खरीप 2020 आणि आता खरीप 2025 अखेर 5 वर्षानंतर या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे। कारण खरीप 2020मध्ये पिकांचं खूप मोठं आणि भलं नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेची होती आणि त्यासाठी कोर्टामध्ये दाखल केलेल्या दाव्याचा निकाल अखेर काल कोर्टाने दिला आहे। त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 9,000 रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तुमचे जितकं क्षेत्र पीक विम्याला भरलेलं आहे तेवढं पूर्ण हेक्टरी 9,000 रुपयापर्यंत तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जाणार आहे। कारण या अगोदर कोर्टामध्ये विमा कंपनीची 75 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि त्या 75 कोटीचं कोर्ट देतंय 11 कोटी रुपये व्याज, हे टोटल झाले 86 कोटी आणि विमा कंपनीला आता द्यावे लागतील 134 कोटी रुपये। असे टोटल मिळून 220 कोटी रुपये आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। 9,000 प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा मिळेल। कारण 2020मध्येही तुमच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत। हेक्टरी 18,000 प्रमाणे उर्वरित रक्कम अगोदर पडलेली होती आणि आता उर्वरित रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
पुढील काही दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. कारण 2021चा पीक विम्याचा निकाल आला तेव्हा वाटलं होतं की निकाल विरोधात गेला शेतकऱ्यांच्या. तोच निकाल आता 2020चाही कोर्टाचा निकाल तो विरोधात जातो की काय अशी अपेक्षा होती. परंतु अखेर शेतकऱ्यांच्या बाजूने एक खूप मोठा आनंदायी निर्णय कोर्टाने दिल्यामुळं कोर्टाचेही आपण अभिनंदन करू. आणि ज्या ज्या शेतकरी संघटनेचे नेते असो, विमा प्रतिनिधी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रयत्नानं अखेर या कोर्टाच्या निकालाला यश आलेलं आहे. आणि हे यश एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही का होईना रक्कम देऊन जाते म्हणायला का हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, याचबरोबर बीड जिल्ह्यातील प्रकरण आहे, परभणी जिल्ह्यातील प्रकरण आहे. त्याही प्रकरणाचे निकाल प्रलंबित जरी असले तर त्याही शेतकऱ्यांच्या बाजूनं निकालाची अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा अखेर आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या का होईना पदरी पडल्या म्हणायला हरकत नाही. आता तमाम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 ते 3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 9,000 रुपयेप्रमाणे जितकी तुमची हेक्टर पीक विमा भरला आहे तेवढा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 220 कोटी रुपये हे धाराशिव जिल्ह्याच्या खात्यावर, शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील काही दिवसात जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. हीच एक खूप मोठी व आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.